महाराष्ट्राच्या राजकारणात एक असा नेता आहे ज्यांनी वयाच्या 27व्या वर्षी आमदारकीपासून सुरुवात केली, 38व्या वर्षी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला आणि पुढची अनेक दशकं महाराष्ट्राच्या राजकारणावर आपला ठसा उमटवला. नाव शरदचंद्र गोविंदराव पवार. पण प्रश्न असा आहे की पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणात इतकं मोठं स्थान मिळालं तरी कसं? 12 डिसेंबर 1940 बारामती तालुक्यातील काटेवाडी गावात शरद पवारांचा जन्म झाला. राजकीय वातावरण त्यांना घरातूनच मिळालं. त्यांचे वडील गोविंदराव सहकारी चळवळीत सक्रिय होते. पण शरद पवारांनी फक्त राजकारण पाहिलं नाही तर ते त्याच्यात उतरले. 1967 मध्ये अवघ्या 27व्या वर्षी त्यांनी बारामती विधानसभा निवडणूक जिंकली आणि त्यानंतर त्यांची राजकीय सुरुवात चालली. पण खरा टर्निंग पॉईंट ठरला 1978 साल. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आणि अवघ्या वयाच्या 38व्या वर्षी शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. पण त्यांचा प्रवास एवढ्यावरच थांबला नाही. पुढे त्यांनी केंद्रातही मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. पहिले संरक्षण मंत्री व नंतर कृषी मंत्री. पण आयुष्यभर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या मोठ्या वादळांना सामोरं गेल्यानंतर शरद पवारांच्या आयुष्यातही एक मोठा वादळ आलं. त्याच्यासमोर सत्ता, खुर्ची, पक्ष, राजकारण काहीच नव्हतं. ते वादळ होतं कॅन्सर. पण पवारांच्या आयुष्यातला हा काळ खरंच खूप वेगळा होता. एकीकडे राजकारण आणि एकीकडे उपचार. पण गोष्ट इथेच संपली नाही. उपचार झाले व शरद पवार पुन्हा सक्रिय राजकारणात दिसून आले. वय वाढत होतं, सोबतच राजकारणाचा अनुभवही दिवसागणिक वाढत होता. सन 2019 निवडणुकीचे निकाल लागले, सत्तेचं गणित अडकलं व संपूर्ण महाराष्ट्राने पुन्हा एकदा बघितलं शरद पवारांचं राजकीय कौशल्य. बैठका सुरू झाल्या, नेते भेटू लागले व समीकरणं बदलली. पुन्हा एकदा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात आलं. त्यांनी ज्यांनी पवारांना राजकारणातून संपल्याचं मानलं होतं त्यांना एकच उत्तर मिळालं, पवार अभी जिंदा आहे. पण सगळ्यात मोठा धक्का अजून बाकी होता. 2023 ला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली. अजित पवारांसह अनेक आमदार दुसऱ्या गटात गेले. पक्ष, नाव, चिन्ह, राजकीय वारसा सगळ्या गोष्टींवर संघर्ष सुरू झाला. एका बाजूला पुतण्या व एका बाजूला काका. आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राचं राजकारण एकच प्रश्नावर येऊन थांबलं. शरद पवारांचं राजकीय पर्व आता संपलं. लढाई सोडायची नसते. पक्ष सुटला तरी मागे हटायचं नसतं आणि कितीही संकट आलं तरी मैदान सोडायचं नसतं. बारामतीतून सुरू झालेला हा प्रवास पक्षफुटीच्या वादळापर्यंत अजूनही सुरू आहे आणि या वादळाचं नाव आहे शरदचंद्र गोविंदराव पवार.